ए मध्ये मध्ये थांब थांब थांब. काय रे? तुला सांगतोय या वर्षी 31 डिसेंबरला अजिबात दारू प्यायची नाही. बंड्या काय पागल बिगल झाला का रे? हुकलास काय जरा? मी दारू पिते का? नाही नाही तसं नाही, फॉर्म फॉर्म मध्ये सगळेच पितात ना. तसं तू फॉर्म फॉर्म मध्ये पेलीस तर म्हणून आपलं सांगून ठेवलं तुला. फॉर्म मध्ये मी नाही, तुमच्या दोघांचा बघा फॉर्म मध्ये काय करताना ती. ए आम्हा दोघांचं काय नाही, आम्हा दोघांचा आता असा निर्णय झालाय हा. की या वर्षीचा 31 डिसेंबर आहे का हा ती निर्व्यसनी साजरी करायचा, दारू न पिता साजरी करायचा. बर, हा चांगला निर्णय घेतला. मग पण ए, पाळा तो निर्णय. नाही नाही म्हणजे कसं आहे माहिती का, आम्ही तर पाळणारच आहे, हाय का नाही पण मग कसं आहे माहिती का, लोक आहे ना 31 डिसेंबर साजरी करतात हम्म. पण मोकार दारू बिरू पितात, हाय का हा, नाही, बरोबर. राडा करतात, धिंगाणा घालतात, मग गाडीवर जाता येताना ऍक्सिडेंट होते. मग त्याच्यामुळे काही- ऍक्सिडेंट जास्त होतात. हा मग कसं आहे माहिती का, अपघात होतात ना लय, बरोबर. अपघातात वाढ बी होती. मग त्यामुळे म्हणलं आम्ही निर्णयच करून टाकला ह्या वर्षी आपल्या गावामध्ये 31 डिसेंबर हा निर्व्यसनी साजरी करायचा. हा चांगला चांगला निर्णय घेतला बरं का. मग मला आवडलंय. वा छान, चांगली गोष्ट आहे. हा. सगळ्यांना सांगा पण. हा मग आता तेच चाललंय ना, जनजागृतीचं काम करतोय ना. चालतंय चालतंय. हा पण तरी पण सांगून ठेवतो तुला हा. 31 डिसेंबरला अजिबात दारू प्यायची नाही. हा? ए बांड्या जाऊ ग. हा, मग ते आईला काय मग ही का पिणार आहे का काय रे? अरे चल तू. नाही का? ए तुषार थांब थांब. काय रे काय नियोजन आहे यावर्षी 31 च? 31 हं? 2 कोंबड्या आणि 4 बियर. या बघ एक चप्पल टाकीत असतो तुझ्या कोंबडीवर आणि त्या बिअरवर आणि उरली तो तुला खालीत असतो. आणि सांगालय या वर्षीचा 31 एकदम चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आपल्याला. चांगलाच करू, एक बियर एक्स्ट्रा घेतो पण तन नको करू. अरे म्हणजे या वर्षीच्या 31 ला अजिबात कुणी दारू प्यायची नाही. हा दारू पिऊन या वर्षीचा 31 साजरी करायचा नाही. कळलं का तुला? पण का? का पण गोळ्या सांग रे. अरे कसं आहे माहितीये का, दारू पिणं म्हणजे लय चांगलं असतं का? हा, दारूच का प्यायची? अरे आनंद उत्सव साजरा करा ना, दारू का पिताय? मजा येते ना. काय मजा अरे, येते? माझ्या सोड, हे बघ आम्ही आहे ना आता ठराव केलाय, आमच्या दोघांचं डिस्कशन झालंय, या वर्षी 31 ला आहे ना अजिबात दारू प्यायची नाही. आणि हा ठराव आमच्या दोघांत तर झालाय, पण आम्ही ह्यो ठराव सरपंचाकडे घेऊन चाललोय आणि सरपंचाला पण सांगणार आम्ही ठराव केला दोघात, पण अख्ख्या गावाला पण या ठराव मध्ये घेणार, गावाचा मिळून ठराव करणार. आणि मला सांगता साहेबी, मागच्या वर्षी 31 ला आपल्या गावात किती भांडणं झाले त्या दारू पायी, झाले का नाही? झाली होती ना, डोकीच फोडली होती एकमेकांची. हा, पार डोकी फोडली. मग असं 31 साजरा करण्यात काय अर्थ आहे का दारू पिऊन? नाही मग मग हे बघ, आम्ही आहे ना तुला नाही म्हणत नाही 31 साजरा करायला, तू कर, बिंदास कर, पण आहे ना दारू पासून फक्त लांब राहा बाबा, हा एवढं सांगायचं. बर ठीक आहे. हा. अख्खं गाव पाळते म्हणलं, मला पाळायला काय अडचण आहे. हा पहा हा. पण तुला सांगायला लागलोय हा बाहेरच्या गावात बी जाऊन दारू पिऊन यायचं नाही आधीच सांगायला. हा, नाही नाही बाबा. हा गाव पाळते म्हणलं, मला काय अडचण आहे राव. जमते चालतंय. झालं. चल मग. कळलं जा प्यायची नाही 31 ला. नाही अजिबात नाही. अब आता काय नियोजन आहे 31 च? आता काय नियोजन करू तू? गप झोपायचं घरी गोडाडे घेऊन. हा बरं ठीक आहे चल हा. चल रे. आयला करण्या हा. गोळ्याने आणि बांड्याने एक नंबर संकल्पना मारली बघ. हा लय बारीक. हा 31 डिसेंबरला दारू प्यायची नाही. हा अरे करण्या आपल्याला सुचायला पाहिजे होतं रे. आता नाही सुचलं काय करायचं. पण जाऊ दे. हे बघ येडी येडी म्हणून पोरं चांगली सुधारल्यात रे. मग हा आपण मार्गदर्शन म्हणतोय कोणाचं आहे? तुमचं आहे. आपण म्हणतोय बांड्या येडा आहे, गोळ्याला चाबरा आहे, पण काम कशी करतात, भारी काम करतात का लय नाही? भारी करतात. आयला पण करण्या हा. 31 डिसेंबरला दारू प्यायची नाही, गावामध्ये दारू बंदी. हा. तर आपल्याला तो आहे ना ठराव ग्रामपंचायतीमध्ये संमत करावं लागेल रे. आपल्याला ग्रामसभा बोलावं लागेल त्याच्यासाठी. मग बोला की. आता मी काय करतो माहिती का, आज ग्रामसभा बोलवतो हा. आणि ग्रामसभेमध्ये ना ठराव पास करून टाकू. बरं आणि ना मला एक आयडिया सुचली. काय? आपण काय करू माहितीये हा. का, गोळ्याचा आणि भांड्याचा आहे ना ग्रामपंचायतीमध्ये ना सत्कार करू ही संकल्पना दिल्याबद्दल. चालतंय ना, लय भारी काम मग होईल. तुला कसं वाटतंय? लय भारी वाटते. चालतंय चल येतो मग मी. बरं ते जाऊ द्या ना. हा. आपली 31 ची पार्टी काय? ए करण्या लका एवढ्या पोरांनी लका एवढं काम भारी केलेलं का, आणि 30 पार्टी असते का? लोक काय म्हणते ना आपल्याला. हा तसं नाही करायचं. 31 डिसेंबर निर्व्यसनी साजरा करायचा. बरं चालतंय. कसा? निर्वस नाही. हा चल येऊ का? हा चालतंय. चल चल तू पाहिला. अरे, पण काय झालं नेमकं सांगशील? तुम्ही काय म्हणला होता बांड्या आणि तू? काय? निर्व्यसनी 31 साजरा करायचा. हे बघ ते बांड्या बघ बघ. अयो, ह्यो भांडे होय. मग कोण आहे? पिऊन पडलंय. नाही नाही मला सांगा ना, मला तुम्हाला 31 साजरा करून नव्हता द्यायचा, तुम्हाला एकट्याला मजा करायची होती का? अरे पण याच्यात अरे उलट बडे, अरे ठराव करायचा 31 निर्व्यसनी साजरी करायचा, हे ना ठराव बंडे माझ्याकडे घेऊन आला होता उलट. तो तुझ्याकडे घेऊन आलता, पण तुम्ही दोघं माझ्याकडे आलते. तुझं सांगणं काम होतं ना त्याला प्यायची नाही म्हणून.
अरे आता मला काय माहिती दारू पिईन म्हणून सगळ्यांना ज्ञान पाजली नाही स्वतःच असं पिऊन पडेल म्हणून. नाही नाही मला गावाच्या बाहेर नाही पिऊन देणार, गावात नाही पिऊन देणार, आणि तुम्ही लोळा गावांनी. अरे बाबा माझं काय नाही याच्यामध्ये ओ काय. सरपंच काय रे हे तुषार? बघा हिरो घालतील तुमच्या प्रस्ताव घेऊन 30 पोस्ट निर्व्यसनी साजरा करायचा. हा बघा यो भांड्या काय केलं भांड्यानी? काय शिकायचे याच्याकडून, पिऊन पडले बघा. पिऊन पडलंय? अय बंडू, गोळ्या, काय रे? त्याला उठ उठव, तुषार त्याला उठव. ए, भांड्या. उठ ए, ए बांड्या उठ. उठ. शाईला. बंडू आहे का सूद? ए कोण आहे? ते बघा अरे अरे अरे, थांबा थांबा, त्याला उठता पण येईना रे. अरे काय, हात लावा सरपंच हात लावा. अरे काय हात लावा. हा. तुषार धर ना तिकडून. उचला नाही तर राहू द्या मला त्यांनी अरे पिऊन धर नाही यार दिली. तू. बंडू ए बांडिया, कोण आहे? तुला आहे ना आता आहे ना असा फटकडा घे ना, होट कोण आहे? उभा राहा. अरे बांडिया, अरे अरे काय बोलावा तुला आता बांड्या, काय बोलावं सांग बरं. हा गोळ्या, अरे तुम्ही माझ्याकडे आले म्हणले निर्व्यसनी 31 डिसेंबर साजरा करायचा. हा 12 वाजलेत का? 12. अरे बांड्या तू पियालाय बांड्या. हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. 31 तारीख आहे. तुषार अरे काय करावं बाबा या पोराला. अरे तू सत्कार करायचा होता ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास करून बांड्या. हा एवढी संकल्पना भारी मांडली तू. मग करा की सत्कार. अरे काय सत्कार करा लका काय बांड्या. हा 31 डिसेंबर उद्या आणि आज 30 तारखेला तू पियालाय राव. मला उद्या बी प्यावं लागते काय घेऊ राव? उद्या प्यावं लागते का तुला? असं दोन तडाखे लावीन ना उद्या प्यावं लागेल. ऐ काय ठरलंय आपण ठराव काय केलेला आहे, गावात दारू प्यायची नाही. तुषार याला ना उचल आणि गावाच्या बाहेर नेऊन टाक. अजिबात याला गावात ठेवू नको. हा तसंच करतो आता. हा मला पिऊन नाही देत ना आणि स्वतः पिऊन पडतो. अरे गोळ्या तू आज जोडीदार आहे का? तू तरी सांगायचं ना त्याला. अहो सरपंच मला माहितच नाही, मला डायरेक्ट तुषार इथं घेऊन आले तेव्हा मला कळलंय. तुषार तू याला पहिला उचल हा आणि डायरेक्ट गावाच्या बाहेर नेऊन टाक. चालते चालते. हा हा ही कसं अशी आहे? घाण नको गावामध्ये का. मी म्हणलं का चांगले पोर आहे, सुधारले, अख्ख्या गावात सांगतोय की बा निर्व्यसनी 31 डिसेंबर करायचा, निर्व्यसनी करायचा, आणि हेच मूत पिऊन पडले. हा ए, उठ चल. कसं आहे माहितीये का? काय त्या का हे तिकडे ना, कुत्रे नाही, हागल्यात नाही, पुढे सरपंच. काय हे असं पिलेल्या माणसाची अशी तारा असते बघ. इकडे काय हे बघ ही सगळी कपडे, तिकडे कुत्रे हागल्यात, त्याच्यात मुतात पडलेला का ते. हा जाऊन दे मी बघतो तू तुझे हा, त्याला नेऊन टाक. मला आहे ना, मला ह्या बांड्याच्या आहे ना नादीच लागायला नव्हतं पाहिजे. कसं आहे माहिती का, हे बांड्याचं आहेच गाय बन, उगाच याच्या नादी जर लागलो ना अजून लोक मला ए, सुद्धा भांड्या. गाय बन समजतील. भांड्या. जातो मी बी. ए आज तू कुठे चालला? अरे अरे मी एकटा कसा न्यायचा याला? उठाय भांड्या. मर तिकडेच असं मला पिऊन नाही दिली ना हीच शिक्षा आहे तुझी. काय म्हणला? कोण आहे? झोप झोप नाही झाली ए, तुझी. कोण आहे? ए म्हणजे काय रे गोळ्या? अगं तू हे औषधाचा पंप घेऊन कुठे चालली? अरे कांद्याकडे चालले, फवारायचा आज कांदा. आणि कांदा फवारायचा आणि तू का चालली मग? अरे तुला माहितीये ना, अण्णाच्या मणक्यात गॅप आलाय आणि भाऊ लहान आहे माझा, मग मलाच करायला लागणार आहे. मग उद्या करायचं काय ना आज करायचं काय, म्हणून म्हटलं चला हातात काम घेऊन करून टाका. बरोबर आहे बरोबर आहे. आता हा. तुझ्याशिवाय तरी कोण बघणार आहे ना मग मग. तेच ना. आयला म्हणजे कसं आहे माहिती हा. का, आम्ही पण आलो असतो बर का, आम्ही बी औषध मारू लागलो असतो, पण कसं आहे ते पंप आम्ही घेतला की खाली टाकत आहे. नाही नाही त्यामुळे- मला कळते, पण मला मदतीची गरज नाही कुणाच्या, मी माझं माझंच करणार. हा तेवढा आहे तशी तू समर्थ आहे म्हणा, काय हो. मदतीची गरज नाही. बरं चालेल ठीक आहे. चालते, हा येते मी, मला हा, जायचं. येतो. चल करणे. अगं ए म्हणजे काय रे बंड्या? बरं ती अण्णाच्या मनक्याचं कसं आहे? बरं आहे का आता? पहिल्यापेक्षा तर बरं आहे म्हणा, पण अजून काय पूर्णपणे बरं नाही झालं बघ. बर बर. आणि तू कुठं निघालीची? ते काय रानाकडे चालले, कांदा फवारायचा आज. कांदा अगं अगं कशाला ते मी असताना तू कशाला फवारती? घे इकडे चल काढ बरं ती. हे बघ बघू. बंड्या राहू दे बंड्या. अगं, बाबा पैसे बी नको देऊ बाई, तसंच करतो तुझ्यासाठी. उतर ती उतर. अरे ऐक, पैशाचा प्रश्नच नाही. तू मला आज मदत करशील, उद्या करशील, परवा पण करशील, पण त्याच्या पुढं काय? 4 दिवसांनी तर माझं मलाच करणं आहे ना. मग 4 दिवसांनी करायचं काय ना आता करायचं काय? करते मी माझं मी, तू नको टेन्शन घेऊ. बरोबर आहे तुझं बी. बरं एक काम कर, हा. काय मदत लागली तर मला सांग, मी आहे इथंच. हा? हा चाल. मी 12 बदलून येतो बरं काय. हो जा. सांगते सांगते. हो. म्हणजे थांब 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 थांब.
काय रे दुसरे? मी असताना तू पंप फवारी ती हे पटत तुला? अरे तू असताना काय नसताना काय, माझं मलाच करणं ना. कस काय करणं मी असताना तू पंप फवारायचा नाही, माझ्यावर जबाबदारी देऊन टाक, मी फवारून टाकीत सगळं. तू कधीपर्यंत जबाबदारी घेशील? आज घेशील उद्या घेशील, त्याच्यानंतर काय? तू एकदा हात तर म्हण, आयुष्यभर आपण पंपच फवारीत बसू. हा तेवढंच काम आहे मला, पंपच फवारीत बसू. जाऊ दे, मला लय कामं पडलीत. हे बघ म्हणजे तुझे आता वावर फवाराय चाललेत का? हा. त्याच्यात कधी ना कधी माझा हिस्सा लागणारच आहे ना. तुझा हिस्सा लागायचा काय संबंध? सांगतो नंतर, मी सांगतो ती ऐक, माझ्याकडे पंप देतो पाठव, मी फवारितो सोड. अरे नको, ऐक, सोड तू, मला जाऊ दे, मला लय कामं पडलीत. तुला म्हणलं ना मी फवारितो, हट्ट नको करू जास्त. मी फवारतो मानले की फवारतो, सोड. अरे नको बाबा, राहू दे सर, सोड. तुला दे म्हणलं ना, सोड. अरे सोड, तुम्हाला जाऊ काढ दे. बेल्ट काढ सोड. दुसरे, अरे सरक की. मी फवारतो ना, तू अरे नाही म्हणलं ना तुला. नाही म्हणू नको. आज नाही म्हणशील, उद्या कोण फवारा येणार आहे? मीच फवारणार आहे आयुष्यभर. गरज काय, पण मी माझं करते, राहू दे सर, सोड. मला जाऊ दे, काम पडले, तू बी तुझं काम बघ, सोड. आधाराची गरज असते कामाची सगळ्यांना. काय आधाराची गरज नाही मला, मी माझी समर्थ आहे सगळं करायला. असती म्हणलं ना तुला. तू हट्ट हाय नको, का? सोड. अरे सोड. तू पंप सोड. दुसऱ्या. काय मांदा, सरपंच. झालं का औषध फवारून? हा चाललंय, 2 पंप राहिलेत आता. अरे वा. अरे ते माझ्या कानावाला तुषारचं. हा सरपंच. अगं त्याची आहे ना तुला मदत करण्याची भावना होती, तसं ते पोरग चांगलं आहे ग. म्हणजे त्याचं काही वाईट हेतू नव्हता की बा एक मुलगी आहे म्हणून त्याला असं वाटलं की बा चला बा आपण मदत करू तिला औषध मारायला, असं होतं ते ग. मला माहिती सरपंच, त्याची चांगलीच भावना होती, पण मला माझं काम करायचं होतं आणि तो जरा जास्तच फोर्स करू लागला, मग भावनेच्या भरात मी मारली कानाखाली. हा 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 हा. ठीक आहे, चालतंय. आता मला माहिती आहे तू एक स्वावलंबी मुलगी आहे, आणि हा. कसं आहे की बा मुलगी काम करते तर हे एक चांगलंच आहे ना. म्हणजे मला आणि गावाला अभिमानाची की बा एक मुलगी काम करते. बरं ते तर वडिलांचं आहेच सरपंच, पण माझं काय म्हणणं आहे, मी फक्त एक मुलगी आहे म्हणून मला मदत करू नका. आता असे कितीतरी शेतकरी आहेत जे कुणाच्याही मदतीशिवाय शेतीतली कामं करतात. मग मी पण एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे ना, मी पण माझी सगळी शेतीतली कामं करूच शकते की. मग माझं तेच म्हणणं होतं की मी स्वावलंबी आहे, मी माझं करते, तुम्ही नको मला मदत करू. जेव्हा मला मदत लागेल तेव्हा मी स्वतःहून सांगेल. हा हा. बरं तुला ते पंप बिंप भरून द्यायला, काय औषध भरून द्यायला, खालीवर करायला काही मदत लागते का तुला? नाही बंडे हा इथंच पाणी घालतोय. आहे का? भरायचं असलं की मी त्याला आवाज देते, तो देईल भरून. हा हा ठीक आहे हा. ठीक आहे, चालतंय. चालतंय. बाकी मग झाले सगळं व्यवस्थित फवारून? हा आणि चालेल. वडिलांचं कसं आहे तुझ्या? हा आहे जरा ठीक, आता उद्या न्यायचं दवाखान्यात. उद्या ना? हा. चालतंय, काय मदत लागली तर सांग. हो आणि नक्की सांग. संध्याकाळी मी भेटायला येतो वडिलांना. हो हा? चालतंय. चालतंय. आणि मनात काय तसं ठेवू नको हा. नाही माझ्या मनात नाही तसं काय, माझं चालतंय. चुकलं ते. हा. मी म्हणेन त्याला, बोलीन मी त्याला नंतर. ठीक आहे, चालतंय. येऊ का? हो सर. म्हणजे काय रे गोळ्या? काय करते? काय नाही, जरा पाणी काढत होते, झाडाला टाकायचंय मला. बोल की. म्हणजे हा. हे बघ, माझ्याकडे ना ह्या पिशवीत एक लय मस्त स्कीम आहे. स्कीम? हा. कसली स्कीम? 150 रुपयात आहे ना आयुष्यभर बसून खा. 150 रुपयात आयुष्यभर बसून का? असली कुठं स्कीम असती का? जाय उग काहीतरी सांगू नको मला. अगं म्हणजे लय भारी स्कीम आहे, एकदा घेऊन तर बघ. काय स्कीम आहे नेमकी? आयुष्यभर बसून खायचं एकाच जागेवर. आणि खोटं निघलं तर काय हे करायचं? बघ, खोटं जर निघलं ना तर मी तुला आहे ना जागेवर आहे ना 150चे 300 रुपये देईन, पण आधी तुला आहे ना मला 150 रुपये द्यावे लागते. असं म्हणतो का? हा. बघ बर का. अगं म्हणजे तू लोडच घेऊ नको, 100% खरी स्कीम आहे. मी सांगितलं ना जागेवर तुला 300 रुपये देईन म्हणून बघ. तुझ्यावर विश्वास ठेवून पैसे देणार मी, आता सांगते तुला. हा तू बिंदास दे. हा आली, थांब, पैसे घेऊन आली. बर बर. करण्या, आह, आज लयच कामाचा लोड आलाय राव, काय लय सांगू काम. तुला. आणि ती लाईट सारखी ये जा करते, इकडून चाट चालू. ए दुसऱ्या करण्या, थांबा थांबा थांबा. कुठे चालले? काय नाही पांढरा चाललंय. अरे पाणी धरायला चालले. अरे जरा काहीतरी काम धंदे करा रे, असं नुसतं बोंबलं थेंडू नका गावभर. मग पाणी दर ना काय उड्या आणणे काय कामाची ते पण कशाचं काम आहे बोंबलं थेंडताय, सांग आता पाणी धरायला चाललोय. बरं ते जाऊ द्या, तुमच्या सारख्या रिकाम टेकड्यांसाठी ना माझ्याकडे एक आहे ना खास स्कीम आहे. स्कीम. हा. काय बर? 150 रुपयात आहे ना आयुष्यभर बसून खा. अरे काय पुड्या सोडीत हे करण्या, बघ 150 रुपयात कोण आयुष्यभर बसून खाते का? स्कीम कोणाची? गोळदाराची. मग ते असणार 100% खात्रीशीर. तू काय? ऐक पुढं. अरे हे बघ,
तू असं नका समजू. गोळ्याची स्कीम आहे, जर खोटी निघाली ना तर जागेवर 300 रुपये देणार. पण हा, आधी मला 150 रुपये द्यावा लागतील. म्हणजे स्कीम खोटी निघाल्यावर डबल. हा न मग सोपं नाही. मला तर याच्यावर भरोसाच नाही. होय गोळ दादा. अरे हे 150 रुपये घेऊन पळून जाईन. अरे जागेवर देणार, जागेवर. हम्म. होय गोळ दादा. 150 रुपये लय होतात आपल्यासाठी कमी करा. अरे करण्या, ह्या आपल्या माणसांसाठी 150 रुपयाला लावली, तशी 300 रुपयाला स्कीम येते, समजलं का? काय बोलता मग? होय चल घेऊन टाकू. घेऊन टाकू मी घेणारच आहे. हा, चल मग. म्हणते काय रे बंड्या? कणकण, नुसती कणकण चालू आहे अंगात. पायाच्या बोटाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत नुसती कणकण भरली राव अंगात. काय करू काय कळाना गेलंय मला. मी काय करू मग? दवाखान्यात जावं लागेल ना. जा की मग दवाखान्यात. पैसे पैसे नाहीत ना. 150 रुपये दे ना. हे बघ बंड्या, तू नाही येतो जातो सारखा पैसे मागतो आणि परत पण करत नाही. मी नाही देत तुला पैसे यावेळी. नाही कुणाचे बोलले ते तुझे देणार आहे? हा, दे ना 150 रुपये. आता हे तुझं दवाखान्याचं काम सांगायलाच म्हणून तुला यावेळी पैसे देणार, नाही तर मी देतच नव्हते बघ तुला पैसे. थांब आणते पैसे. ए चला, स्कीम स्कीम, गोळ्याची स्कीम, 150 रुपयाची स्कीम, एक नंबर स्कीम. चला चला, त्वरा करा, संपायच्या आत लवकर या. गोळ्या आहे ना, स्कीम आहे ना. हाय ना, चालू आहे. आयला गोळ्या, तुला सांगतो आयुष्यभर आहे ना असा कष्ट करून आहे ना लय दमलो गडे राव. लयच कटाळा आलाय आता. आता आहे ना मस्त तुझी ती स्कीम घेणार आणि आयुष्यभर बसून खाणार. फक्त धर बरं 150 रुपये. वा वा, दे लवकर स्कीम दे. मस्त. हा. ही स्कीम आहे ना तुझ्यासाठी लय परफेक्ट आहे. मग हा, एक नंबर स्कीम आहे तुझ्या सारख्यासाठी. हा, दे स्कीम दे. स्कीम देतो तुला. हा ना, अरे लय भारी खरंच राव. आता काय काय ताणच घेणार आहे मी. हाय का नाही? मस्त. अजिबात ताण घेऊ नको. मस्त बसून खाणार आहे उगा. दे. हा? बरं, नियम अटी माहिती आहेत ना तुला? माहिती ना हा, चल. सगळं माहिती मला. दे. एक काम कर, खोलू लागणार. बर आईला वारा. दे. इतक्या गाठी मारून आणल्यास त्या. अरे स्कीम आहे ना बाबा, कोणी घेऊन नाही जाऊ. म्हणजे धर. हे बघ, ते राहू दे. त्याच्यात कुठे स्कीम? हे धर, हे स्कीम. काय स्कीम आहे ना, 150 रुपयात आयुष्यभर बसून खा. अरे पाटे, स्कीम कुठे? हा बघ, तीच ना. हे बघ, थांब तुला सांगतो. हा. हे बघ, अरे हे पाठ हा असा ठेवायचा. हा हे बघ, असं बसायचं हा. आणि आयुष्यभर बसून खायचं त्याच्यावर. ए यार गोळ्या, यार तुला काय कळतंय का तुला काय? अरे बाबा, मला वाटलं ह्याच्यात काय मंत्र बिंत्र आहे. ए बाबा गोळ्या, ते माझे 150 रुपये दे. मला नको तुझी तसली स्कीम बिम काय. हा हे बघ बांड्या, मी तुला बोललो होतं का मंत्र आहे म्हणून त्याच्यामध्ये? नाही ना, बोललो होतं का मंत्राचा काही विषय तरी काढलाय का मी? नाही, पण मला नको पाटे. अरे तुला काय सांगू राव, ते पैसे कसे कसे आणले माझी मला माहिती राव. हा, लय मेहनत करून पैसे आणले ते. ते मला काय माहित नाही. तेवढ्यासाठी मी तुला आधी विचारलं होतं, तुला नियम अटी माहित आहेत का? तू काय बोलला? हा, माहिती. मला काय माहिती? मला सांगू नको. मला माझे पैसे तिकडे गोळ्या. ए, 150 रुपये दे माझे. हे बघ बांड्या, हे बघ, पैसे घेतले, तुला तुझी स्कीम दिली, व्यवहार झाला, विषय संपला. अरे पण गोळ्या हे दे. ही तुझी स्कीम. नियम अटी माहित आहे, तू आधीच बोलला होता, विषय संपला, व्यवहार झाला. अरे पण गोळ्या 150 रुपये आहे. काय चाललंय तुझं? म्हणते हा, हे दर तुझे 150 रुपये. कसले 150 रुपये? मग तो मला दवाखान्याला दिलेले त्या दवाखान्याच्या पैशाचा आणि पाटाचा काय संबंध? ते 150 रुपयाचा पाठ घेतला मी. म्हणजे तू त्या गोळ्या कोणत्या नाही घेतला हा पाठ? हो. अरे काय बंड्या, तू काय माणूस आहे लगा? मी तुला दवाखान्यासाठी पैसे दिले आणि तू इकडे पाटात घालवत बसला. दर राहू दे ना तुला पाठी. ना ग, मला त्या गोळ्यानं मला बी असंच गंडवले आणि माझ्याकडे बी पाठ दिलाय एक. तुला दिलाय का? नाही तर काय. त्याच्यात अजून एक राहू दे. अरे 7-8 पाठ पडलेत माझ्याकडे. मला नको तुझा पाठ, आणि मला माझे पैसे वापस पाहिजे. मी तुला चांगल्या कामासाठी दिले, दवाखान्यात जायचं म्हणलं म्हणून तुला पैसे दिले, आणि तू पाठ घेत बसला खुशाल.
आता माझ्याकडे बी असले 5-6 पाट आहे तर मी तरी काय करूया पाटाचं सांग बरं. तू तिकडे त्या पाटाचं काही कर, कोणाला दे नाही तर घरी ठेव, मला नको सांगू. आणि मला माझे पैसे परत दे, सांगून ठेवते मी आधीच तुला. म्हणजे काय लय मोठा स्कॅम झालाय. तुझे पैसे पाटात गेले. ते पैसे पाटात जाऊ दे नाही तिकडे घाटात जाऊ दे, मला सांगू नको. मला माझे पैसे परत दे, म्हणजे सांगू नको म्हणले. ह्याच्या आईला या गोळ्याच्या आयुष्यभर बसून खायच्या नावाखाली पाट आहे की ते पाट हा. थांब आता आता त्याच्या डोक्यात पाटच घालितो. नाही नाही त्याला पाटावरच झोपितो बघतो त्याच्याकडे.